नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी योगेश लोंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आता आपला विषय काय हा तर राहिलाच, पण आता मला पहिलं मला सगळ्यांना सांगायचं, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या सगळ्यात शुभेच्छा। सगळ्यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं असणार आहे, सगळे खूप आनंदी आहे। ईश्वराने सगळ्यांना समृद्धी भरभराटी देव, आरोग्य देव चांगलं, आणि मराठा आरक्षण पण देव, जेणेकरून जरांगे पाटलांना काहीही त्रास होऊ नये अशी माझी ईश्वर चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी, दगडूशेठच्या चरणी प्रार्थना आहे। त्यामुळे लवकरात लवकर हाही प्रश्न मिटो। आता आम्हाला जाता आलं नाही, पण काल आमच्या इथनं ती रॅली गेली, आम्ही जे काही आम्हाला सहकार्य करता आले ते करण्याचं संपूर्ण केलेलं आहे आम्ही प्रयत्न। त्यामुळे आम्हाला त्याचं कुठं गिल्ट वाटत नाही की आम्ही तिथं जाऊ शकलो नाही, पण जावं माझं मत आहे, ज्याला जमल त्याने जावंच, कारण आपल्या न्याय हक्कासाठी ती भांडणं आहे। तर मी मराठा आहे, विषय मला माहिती काय त्रास होतो लोकांना, काय नाही, शिक्षणामध्ये, बाकीच्या गोष्टींमध्ये, शासकीय कामांमध्ये किती अडचण येते, आपल्या प्रमाणपत्र नसलं कोणतं एखादं तर ती मला सगळं माहिती आहे। त्यामुळे तुम्ही माझं मत आहे की सर्वांनी सपोर्ट करा। नाही तिथं जाता आलं तर आपलं सोशल मीडिया चालवा, आपलं तोंडाचा प्रचार करा, कसाही करा। तुम्ही तिकडं तुमच्या लोकल एरियात करा, तुम्ही तुमच्या तिकडं तहसीलला करा, कलेक्टरपाशी अर्ज करा, आंदोलनं करा, काही करा, पण शांततेच्या मार्गाने करावा अशी माझी विनंती आहे। आता राहिला विषय आपल्या पोल्ट्रीचा, तर बघू शकता, एकच मिनटं फक्त मी बॅक करतो। बघा कसं आहे पक्षी, नवीन कंपनी मागच मी तुम्हाला सांगितली होते, आणि थोडा पक्षी जास्त लागलेला आहे आपण। तर विषय असा आहे की पक्षी आपला झालेला आहे किती 20 दिवसाचा, आणि पक्षी एकदम निवांत बघा, गोल गोल पक्षी, कुठंच काय नाही, त्रास नाही, काय नाही, सर्दी नाही, खोकला नाही, एवढं ढगाळ वातावरण आहे, पाण्याची क्वालिटी बदलती सारखी, तरी पण आपण पक्षी निरोगी सांभाळण्याचा लय प्रयत्न केलेला आहे। तर मला आता काय माहिती आहे, आता तुम्ही काय करू शकता। आता मी एक नवीन एक्सपेरिमेंट केलं आहे, एक 600-650 ग्रॅमपासून चालू केलं तर शार्को फॉर ऑल भेटतं। एकच मिनटं मी तुम्हाला दाखवतो, कुठं गेलं शार्को फॉर ऑल आपण वापरलेलं, कारण आपल्याला ती सवय यूज केलेल्याच वस्तू आपण दाखवतो, आपण काय असं आता आता संपलं आहे बघा, हे शार्को फॉर ऑल हे एकदम भारी आहे बरं का, पक्षाची इम्युनिटी पॉवर म्हणा तुम्ही। आणि हे शार्को फॉर ऑल जर तुम्ही लय नाही लिवॉल किंवा ब्रॉटन पण जास्त घ्यायची गरज नाही, तुम्ही फार तर एक 100 ml घेऊ शकता तुमच्या पक्ष्यांच्या ह्याच्यानुसार। आता माझ्याकडे पक्षी थोडा जास्त आहे, मी 100 mlच घेतलं, कारण पक्षी 750 ग्रॅमचा आहे। आणि तुम्ही ड्रिंकर डोस करायचा आहे, काय करायचं आहे, शार्को फॉर ऑल घ्यायचं आहे, एक चॉकलेट टाईप त्याला फ्लेवर राहतो, आणि एकदम भारी तुम्हाला मी आजही सांगतो, शार्को फॉर ऑल बिंदास वापरा, पक्षी एकदम गोल होण्यास मदत होते, लहानपणापासून पक्षी ग्रिपमध्ये राहतो, फिडिंग चांगला करतो, पक्षी झुरत नाही, मरत नाही, मर कंट्रोलमध्ये राहते नंतर, आणि नंतर येणाऱ्या आजार हे कमी राहतात। त्यामुळे शार्को फॉर ऑल वापरू शकता, आणि त्याच्यात ब्रॉटन थोडंसं मिक्स केलं तर सोन्याहून पिवळं, मी खोटं नाही सांगणार, असले पक्षी एकदम उठतं ना भारी। आता आपला पक्षी बघू शकतो, आता मी परत हेच जवळजवळ एक 1.5 किलोच्या नंतर परत शार्को फॉर ऑलचा एक डबा आणि एक ब्रॉटन 2 लिटरचा आणणार। लय ब्रॉटन लागत नाही, कारण क्लायमेट एकदम थंड आहे, पावसाळा आहे। तुमच्याकडे पावसाळा कसा आहे हे पण सांगा मला, की पाऊस कसा चालला आहे। आता आम्ही मावळात राहतो, आमच्याकडे काय बघू शकता, आता गणपती बसलेले आहेत, आता खोटं बोलणार नाही, आमच्या इकडे 8 का 9 दिवस झालेले आहेत, सूर्यच बघायला भेटलेला नाही, त्यामुळे आमच्याकडे लिटर कंडिक्शन एकदम खराब असते। पण आपण लिटर पण बघू शकतात, आम्हाला मला दाखवतो, एकदम टॉप क्वालिटीचं नियोजन ठेवलेलं आहे आपण, जेणेकरून कसं आहे पाऊस आला तरी आपलं आपण काम करणं हे चुकवायचं नाही, काम चुकलं तर पक्षी डॅमेज होतं, हे तुम्ही लक्षात घ्या। ड्रिंकर चांगले ठेवा, फीडिंग वेळच्या वेळी करा, ह्या दिवसात फीड थोडंसं जास्त खातो, त्यामुळे लय जास्त पक्ष्यांना फीड चारायचं नाही, जे काय तुमचं ठरलेलं असेल, मेजरमेंट असेल त्यानुसारच फीड टाका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। FCR आता जे आपल्याला इलेक्ट्रिक आपल्याकडे असतं, हे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती, तुम्ही आता शार्को फॉर करून बघा, ब्रॉटन मिक्स थोडंसं, तुम्हाला 1 किलोच्या आसपास दिलं तरी चालतं, असं काय नाही। तुम्ही मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायचं आहे, आपले एकदम गॅरंटेड व्हिडिओ, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझे सगळे व्हिडिओ मागचे, जर कोण नवीन असेल ना त्यांनी मागचे व्हिडिओ पहा, आपण एकदम जेन्युइन व्हिडिओ आणि लाईव्ह आपल्या फार्ममधले व्हिडिओ दाखवत असतो, आपण हे तोंडी बोलत नाही, आपण करतो मग दाखवतो, त्यामुळे आम्हाला थोडंसं विश्वास तुम्ही ठेवू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।